ओम नमो श्री गजानना श्री गजानना श्री गजानना श्री गजानना। ओम नमो श्री गजानना श्री गजानना शिवसुता गौरी नंदना गौरी नंदना जिरहाजी जी गौरी नंदना जिरहाजी जी गौरी नंदना जिरहाजी जी। आदि नमन महाराष्ट्राला आदि नमन महाराष्ट्राला भारत मातेला संतांच्या पवित्र चरणाला जिरहाजी जी पवित्र चरणाला जिरहाजी जी पवित्र चरणाला जिरहाजी जी। एक संत असा होऊन गेला असा होऊन गेला असा होऊन गेला एक संत असा होऊन गेला तुकडोजी होते नावाला मुद्रा करतो महान संताला जिरहाजी जी महान संताला जिरहाजी जी महान संताला जिरहाजी जी। मंडळी, या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले आणि त्यापैकीच एक म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत। आणि या राष्ट्रसंतांचा परिवारच असा आहे म्हणजे आदिनाथाचे शिष्य निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्य हैबती महाराजांचे शिष्य बेंडूजी महाराज आणि बेंडूजी महाराजांचे शिष्य बगाजी महाराज, बगाजींचे शिष्य संत मायबाई आणि संत मायबाईंचे शिष्य संत अडकोजी महाराज आणि अडकोजी महाराजांचे शिष्य म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत। अरे हा विदर्भ महाराष्ट्राचेच नव्हे तर भारत मातेचं हृदय आहे आणि म्हणूनच त्याचे हे श्रेष्ठत्व बघा। विदर्भ भवती सा विदर्भ अर्थात विद म्हणजे जाणीव आणि भवती म्हणजे आपोआप जेथे सहज ज्ञान प्राप्त होते त्या भूमीचं नाव म्हणजे विदर्भ। आणि अशा या विदर्भ प्रदेशामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये यावली या गावामध्ये श्री गणेश पंत ठाकूर इंगळे नावाचे एक सदग्रस्त राहत होते। त्यांच्या पत्नीचं नाव तानाबाई, नामदेव उर्फ बंडोजी हे त्यांचे एकुलते एक पुत्र रत्न। हे ठाकूर घराणे तसे मूळचे उत्तर हिंदुस्थान मधले, त्यानंतर ते अमरावतीला राहायला आले आणि यावलीला 3-4 पिढ्यापासून कायमचे स्थिर झाले। ठाकूर घराण्याचा तसा परमार्थाकडे पूर्वीपासूनच ओढा। अरे पंढरीचा पांडुरंग ते त्यांचं इष्ट दैवत, आपला चरितार्थ ते भिक्षेवरच भगवीत होते आणि घरी 18-20 दारिद्र्य असूनही त्यांनी त्यावेळेस 1 लाख लोकांना भोजन दिलं आणि आपला मृत्यू दिन अगोदरच सांगितला होता। गणेश पंतांना विचार पडला आपला मुलगा उपवर झालाय, त्याचं लग्न झालं, परंतु काही काळातच पहिली पत्नी वारली, याला संसाराची चिंता नाही, पुन्हा संसार कसा व्हावा या विवंचनेमध्ये गणेश पंत इंगळे वयाच्या 80व्या वर्षी स्वर्गवासी झाले। 70व्या वर्षी बंडोजींच्या मातोश्री गेल्या। अशा या धर्मशील उभयंतांचा शेवट झाला। याच अमरावती जिल्ह्यामध्ये वरखेड नावाचे एक गाव आहे। संतांचे माहेरघर असते, तिथे सर्व गावाभोवती उघड्या समाध्या दिसतील। संतांच्या चरण स्पर्शानं पावन झालेलं ते वरखेड गाव, तेथे तुकाराम बुवाचा आणि बकारामजी वानखडे ब्रह्मभट हे दोघे बंधू राहत होते आणि त्यामध्ये बकाजींचा बोलबाला होता। आणि आजही वरखेड येथे भाटाची डोम म्हणून त्यांची शेती ओळखली जाते। त्यांचे जवळ एक खोलीभर हस्तलिखित धर्मग्रंथ होते। अनेक ग्रंथांची पारायणे त्यांनी केली। त्यांचे बंधू तुकाराम बुवाच्या पत्नीचे नाव बजाबाई। अशा या भगवत भक्तांच्या पोटी पुत्र गोविंद व कन्या मंजुळा नावाची 2 अपत्य जन्माला आली। त्या भावभक्तीच्या मळ्यामध्ये ही भावंड वाढू लागली। माता पित्यापेक्षा
देवभक्तीचा ठसा त्या दोघांवर जास्त होता. त्याच वेळी तानाबाईने तुकारामांच्या घरी ती आली, लग्नाची मागणी घातली. मंजुळा पसंत झाली, तयारी सुरुती झाली जिरहाजी. आणि अशा रीतीने मंजुळा आणि बंडोजी यांचा विवाह झाला. आणि मंजुळा गृहस्थाश्रमाची पायरी चढली. मंजुळीशी विवाह झाल्यानंतर तिसऱ्यांदा बंडोजींनी मंजुळेला वरखेडला आणलं. आणि त्याच वेळी वरखेड येथे परमहंस अडकोजी महाराज हे विदेही सत्पुरुष होते. भाविक जनतेमध्ये त्यांचे अनेक चमत्कार ख्याती पावले होते. आणि म्हणूनच झुंडीच्या झुंडी त्यांचे दर्शनासाठी यायच्या. बंडोजी वर खेडाला बंडोजी वर खेडाला आले होते सासूरवाडीला. 8 दिवस थांबले गावाला, निघण्याच्या लागले तयारीला जिरहाजी. त्या वरखेडचा त्यावेळी एक नियमच बनला होता की येता जातानी मुली सुनांनी समर्थांचं दर्शन घ्यावं. आणि त्याप्रमाणे हे दोघेही उभयंता समर्थांचे दर्शनासाठी आले. मंजुळेचे भाग्यच उदयाला आलं. आणि पर्यायानं देशाची ती अद्भुत मूर्ती श्री अडकुजी महाराज कलियुगात ज्या अमृत आहे आंबा ते सेवन करीत होते. आणि तो आंबा ते मंजुळाच्या स्वाधीन करू लागले. लाजाळू मंजुळा घेत नव्हती. महाराज घे ना म्हणून आपला कैवल्य दानी हात पुढे करत होते. बसणारी मंडळी बंधू गोविंद यांनी आज्ञा देताच समर्थांचा दिव्य प्रसाद मंजुळेने घेतला. आणि ब्रह्मगिरीचे समर्थ म्हणत होते, महाआंबा घे आणि तो आंबा दे असे बोलून कृपा प्रसादाचा तो करार झाला. आणि मंजुळा सासरी गेली. समर्थांनी आशीर्वाद दिला. समर्थांनी आशीर्वाद दिला. दिवस गेले मंजुळेला. सर्वांना आनंद झाला जिरहाजी. अरे संत तुकारामांनी म्हटलेलं आहे, संत कृपा झाली इमारत फळाली. 1909 सालाला 1909 सालाला एप्रिलच्या 30 तारखेला गुरुवारी प्रातःकाळाला राष्ट्रसंत आले जन्माला जिरहाजी. आणि गुरुवारच्या सकाळच्या वेळी नभो मंडळी मोठा तारा तुटला. अरुणोदयी जगाला प्रकाश देणार हे माणिक उदयाला आलं. भगवान येशू ख्रिस्ताच्या जन्माचे वेळी सुद्धा असाच प्रकार घडला होता असं म्हणतात. अरे या दोन्ही महापुरुषांच्या जन्म घटनेमध्ये आणि कार्यामध्ये विलक्षण साम्य आहे. ती तारा तुटण्याची घटना आजही लोक सांगतात. बाळ असे जन्माला आले लक्षण दिसू लागले. अवतारी पुरुष वाटले जिरहाजी. वाऱ्याने त्याच समयाला निर्माण केलं वादळाला जिरहाजी. आणि ज्या वेळेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्माला आले
त्यावेळी त्यांच्या माता पित्याशिवाय या निसर्गालाही उत्साह निर्माण झाला. वाऱ्याने आपला उत्साह वादळाच्या रूपामध्ये दाखवला. विजा कडकडू लागल्या. जोरानं वादळ सुरू झालं आणि त्या वादळामुळे बंडोजीच्या घराच्या वरील जे छप्पर होतं ते पार उडून गेलं. वादळ गेले समयाला, गेले समयाला. वादळ गेले समयाला, गेले समयाला. बंडोजीनं त्याच वेळेला, बंडोजीनं त्याच वेळेला बाळंतीला आणि बाळाला नेले ते दुसऱ्या स्थानाला, दुसऱ्या स्थानाला जिरहाजी. दुसऱ्या स्थानाला जिरहाजी, दुसऱ्या स्थानाला जिरहाजी. त्यांची व्यवस्था शेजाऱ्यांनीच केली. काही दिवसांनी हे कुटुंब यावलीवरून वरखेडला आलं. बारशाचा दिवस उजाडला. अरे पण दारिद्र्याचे घरी काय सोहळा होणार. बाळांत काळामध्ये बाळंतीला चिंचेचे क्षार पिऊन दिवस काढावे लागले. अरे मग ते बारशाला काय करणार. त्यांना विचार पडला. त्याच वेळी प्रकार काय झाला, प्रकार काय झाला. त्याच वेळी प्रकार काय झाला, प्रकार काय झाला. गुलाबाबा याच समयाला आले ते त्यांच्या घराला. बोलले तव मातेला, तुझा बाळ पाहू दे मला, तुझा बाळ पाहू दे मला. हातामध्ये घेऊन बाळाला, हातामध्ये घेऊन बाळाला. दृष्टादृष्ट झाली समयाला. बाळ ते लागले हसायाला. बाबांनी त्याच समयाला, बाबांनी त्याच समयाला नामकरण केले स्थानाला. नमन केलं बाळाला, आशीर्वाद दिला समयाला. निघून गेले प्रवासाला, गेले प्रवासाला जिरहाजी. गेले प्रवासाला जिरहाजी, गेले प्रवासाला जिरहाजी. आणि तेव्हापासून मंजुळा त्या बाळाला माणिक म्हणूनच हाक मारू लागली. आणि छोटा माणिक चंद्राच्या कलेप्रमाणे वाढू लागला. पाळण्यामधून लोंबणे, जास्त प्रमाणात रुसणे, तर कधी शांत राहणे. आता माणिक 6-7 महिन्याचा झाला होता. रांगू लागला, खेळू लागला. त्याच्या खोडकर वृत्तीमुळे मंजुळेने त्याला जात्याला बांधलं आणि आपले काम करायला लागली. पण या बाळकृष्णानं मातेची नजर चुकून ते जाते उडीत बाहेर आणलं. अशा प्रकारे त्याच्या बाळ लीला दिसू लागल्या. पुढे माणिक 4-5 वर्षाचा झाला. त्यावेळी त्याचं नदीवर जाणं, वाळूची पिंड करणं, जंगलातील त्या झाडांची पानांनी पूजा करणं, गावच्या जवळची मठ मंदिरं हुडकणं, तिकडच दिवसभर राहणं, अशा प्रकारे क्रीडा सुरू झाली. छोटा माणिक बालवयापासून ते प्रौढ होईपर्यंत उन्हाळपणाचे आणि वेळ व्यर्थ जाणारे खेळ खेळला नाही, तर ईश्वर भजनामध्ये तल्लीन राहिला. त्याचे वडील गुळाचा व्यापार करायचे आणि कपडे शिवायचे आणि मंजुळा माता त्यांना साथ करायची. पण मंजुळा मात्र दुःखी होती. एकतर माणिक दिवसेंदिवस घरी येत नाही आणि तो फार रोड आहे, तो चांगला कसा होईल. ती ज्याला त्याला विचारायची, बाई माझा माणिक चांगला कसा होईल. कुण्यातरी बाईनं सांगितलं की मुलांना बिबे लावले की मुलं लवकर सुंदर आणि लठ्ठ होतात. हे ऐकताच साध्या भोळ्या मंजुळेनं बिबे ठेचले. छोट्या माणिकाला जवळ घेतलं. पुत्र प्रेमाच्या जिव्हाळ्याने पूर्ण शरीराला त्या भिलव्याचा वज्र लेप लावून दिला आणि थोड्या वेळानं छोटा माणिक खूप सुजला, लठ्ठ दिसायला लागला. त्याच्याकडे पाहून मंजुळा शेजारणीकडे गेली आणि म्हणाली, माय माझा माणिक फार छान दिसते. इतके दिवस का नाही तू सांगितले. पण माणिकाला त्याचे दुष्परिणाम माहित होते. त्याला खूप वेदना व्हायला लागल्या. परंतु तिला बिबे भरू देत नाही तर मातृ हृदय दुखावत आणि भरू देतो तर मला दुःख होत.
यापेक्षा दुःख झालेलं बरं, पण मातेच्या भावना दुखू नयेत. यावरून धन्य ती माता आणि धन्य तिचा पुत्र आणि धन्य तिचा भोळेपणा. बिब्यामुळे वेदना सुरू झाली, वेदना सुरू झाली. बिब्यामुळे वेदना सुरू झाली, वेदना सुरू झाली. अंगावरची कातडी चालली, सर्वांगाची लाही लाही झाली, लाही लाही झाली. जिरहाजी लाही लाही झाली जिरहाजी, लाही लाही झाली जिरहाजी. आणि काही दिवसांनी माणिक बरा झाला आणि तडक चांदूर बाजारला आला. तिथे बंडोजीचे नातेवाईक राहत होते. तेथे माणिकला शाळेत घातलं, परंतु अभ्यासात मन लागेना. आपली पहिली स्थिती चालूच होती. गुढी गुलाबीनं समजावलं, पण हा देव वेडा कशाचं मानतोय, आणि सर्वच प्रयत्न निष्फळ ठरले. माणिकाची पाठशाळा म्हणजे निसर्ग आणि त्याचे प्रभू चिंतन, तोच त्याचा अभ्यास. यामध्ये तो दंग असायचा. चांदूरलाही त्याने मठ मंदिराचा पूर्ण शोध घेतला. तेथे भारती बुवा संगीताचे चांगले जाणकार होते. त्यांचे जवळ जाऊन माणिक संगीत कला शिकला. चांदूरला बाजारला आल्यानंतर कसा बसा पहिला वर्ग पूर्ण केला. आणि हे भटके मूल परक्यांच्या घरी ठेवणं बरे नाही. इकडे मातेची माया आणि परक्यांची जोखीम, म्हणून माणिकाला पुन्हा यावलीला आणलं. दुसऱ्या वर्गामध्ये दाखल केलं. त्याचा निसर्गाची लळा लागला. त्याचे या पाठशाळेमध्ये काय मन रमणार. शिवमंदिरामध्ये जायचा आणि देवाला आळवायचा, मूर्तीशी संभाषण करायचा. भेटना राघवा चैन नाही जीवा. मला तू भेटणार की नाही या विचारामध्ये कितीतरी वेळ निघून जायचा. त्यामुळे घरी जायला वेळ होणारच. आणि त्या उशिराचे फळ म्हणून पित्याच्या हाताने पाठ मऊ होणे. कधी पिताश्रींचे पित्त तापले तर उपवासही घडायचे. आई घरी असली तर तिनं द्यावं, पण ती जर कुठे शेती कामाला गेली तर उपवास हा ठरलेला. माणिकाला त्या बाल्यावस्थामध्ये कितीतरी अशा एकादशा पडल्या असतील. सद्गुरूची निज कृपा व्हावयात झरते मन माझे. काय करू साधना कुणावर घालू मी ओझे. मायलेकांना वडिलांनी घरातून आकलून दिल्यामुळे या जगामध्ये त्या मायलेकांना कुठेही आधार उरला नव्हता. होता तो फक्त सद्गुरूंचा. मायलेकांनी त्याच वेळेला मायलेकांनी त्याच वेळेला सोडले तवयावलीला आले ते मामाच्या गावाला. आई बोलली त्याच वेळेला तू जावे त्वरे मंदिराला. बाबांचे दर्शन घेण्याला जिरहाजी. ऐकून मातृआज्ञेला माणिक त्वरे निघाला. प्रणाम केला बाबाला जिरहाजी. केला बाबाला जिरहाजी, केला बाबाला जिरहाजी. मंदिरामध्ये महाराज जणू प्रतीक्षेमध्येच होते. आणि माणिकाचेही मनामध्ये गुरु दर्शनाचे प्रेम वास करीत होते. जणू दोघांनाही गरज होती. आणि माणिक दर्शनाकरता खाली वाकला आणि या गौरुस्त मौन व्याख्यानम अशा असलेल्या या महापुरुषाचे पाय धरले. महाराज म्हणाले, जास्त काय कायले जाते, इकडे खा, इकडे राहत जावं, काय कमी आहे. संत शब्दाचा आधार मिळाला आणि मनातील सर्व शंका वादळात सापडलेल्या पाल्या पाचोळाप्रमाणे पार उडून गेल्या.
खांद्यावर हात ठेवून त्या कुटीमधल्या दिव्याकडे गुरुश्रींनी संकेत केला. नवे ब्रह्मदर्शना करता प्रवृत्त केलं. दीपज्योती सद्गुरूंनी उजळायला लावली. ऐकून गुरूंच्या आज्ञेला गुरूंच्या आज्ञेला ऐकून गुरुच्या आज्ञेला माणिकाने दिवा लावला. माणिकाने दिवा लावला प्रकाश नाही दिसला. गुरुजींनी पुन्हा आदेश दिला. दिवा त्याने परत पेटविला. प्रयत्न व्यर्थ तो गेला जिरहाजी व्यर्थ तो गेला जिरहाजी व्यर्थ तो गेला जिरहाजी. माणिक संभ्रमात पडला. ज्या अर्थी दिवा लावला आहे त्या अर्थी उजेड आहे. मग महाराज मला पुन्हा पुन्हा दिवा लावायला का सांगतायत? तुकड्या दिव्या लावतो आणि पाठ फिरवीत नाही. तो दिवा नाहीसासा दिसेनासा होतो. असे 3 वेळा झाले. प्रकाश स्वरूप गुरुदेव म्हणतात, बाबा तुकड्या दिवा लागलाच आहे, परंतु तो लावतो. मन अंधुक होत. असं नाही व्हायला पाहिजे. अरे जरा लक्षात ठेवीचा. जो दिवा विझलाच नाही त्यामुळं पुन्हा लावावा लागत नाही. शाहिरानं साज चढविला. शाहिरानं साज चढविला. नगर जिल्हा राहुरी तालुक्याला. आज गातो तुकडोजी महाराजाला. आज गातो तुकडोजी महाराजाला. शाहीर विजय गातो पोवड्याला जिरहाजी गातो पोवड्याला जिरहाजी गातो पोवड्याला जिरहाजी गातो पोवड्याला जिरहाजी. दुसऱ्या भागाला शाहिरी साज चढविला. शाहिरी साज चढविला. शाहीर विजय गातो पोवड्याला जिरहाजी गातो पोवड्याला जिरहाजी गातो पोवड्याला जिरहाजी. आणि या ठिकाणी महाराज तुकडोजीला दिवा लावायला सांगत होते. महाराज म्हणाले, अरे जरा लक्ष ठेवीचा. तो दिवा विजलाच नाही तर मग लावावा लागत नाही पुन्हा. पण तू पाठ मोरा झाला की त्यावर काजळी येते. ती फक्त दूर करायची. असेच आहे या जीवनाचे. माणूस कुठूनही पाठ मोरा झाला की तेथे काजळी येते. तिच्यावर लक्ष ठेवणे म्हणजे दीप पाजळणे नव्हे तर उजळणे होय. पुढे तुला दूरवर दिवे लावायचे. तुला अनंतांना प्रकाश द्यायचा आहे. अनेक आंधळ्यांना तुझे सत्य जीवन त्या विचारांचा दिव्य प्रकाश ठरणार आहे. तुझ्या आत्मदीप ज्योतीवर अनंत जीव आपले दिवे पाजळतील. त्याकरता श्वासावर लक्ष ठेवून तारतम्याने तू वाग. आणि अडचण पडली तर माझी आठवण करीत जा. कारण कोट्यावधी हृदय मंदिरातली पंत्या तुला पाजळायच्या आहेत. या विश्वाला यावेळी प्रकाश देणारा तू एकटाच तो खरा दीपक आहेस. अरे माझ्याच्यानं हे काम होऊ शकले नसते. आणि म्हणून मी माझ्या पंथीवर तुझी ज्योत प्रज्वलित करून या विश्वाला देतोय. त्याकरिताच मी येथे आलोय. अरे या देशाला अज्ञानाचे अंधार प्रसंगी तूच खरा दिवा ठरणार आहेस. अरे कोट्यावधी पोटी तू कुलदीपक प्रकाशमान करणार आहेस. चोर आणि साव हा तुझा सम आणि स्थायी भाव राहणार आहे. तू माझा दिवा व मी तुझा दिवा असा अद्वैत हो.
त्याकरिता मी तुला पुन्हा दिवा लावायला सांगतोय. जीवन आणि जग हे झंझावात आहे. प्रवास हा एकट्यानंच करायचा आहे. जे दिसतं ते कोणीच कामाचे नाही. तुझा दिवा विझविण्याचा सगळीकडून प्रयत्न होणार आहे. त्यामध्ये तुला स्वमुक्कामावर पोचायचं आहे. याची जागृती राहावी म्हणून मी तुला वारंवार दिवा लावायला सांगतोय. असा उच्च अवस्थेचा गुरु शिष्यांचा संवाद झाला. छोटा माणिक आलावर खेळला, आलावर खेळला, आलावर खेळला. छोटा माणिक आलावर खेळला, आलावर खेळला. आनंद वाटू लागला, आनंद वाटू लागला, वाटू लागला. पाहतो परिसराला, पाहतो परिसराला. आई मामा होते संगतीला, मामाजी त्याच वेळेला. मनामध्ये विचार केला, मनामध्ये विचार केला. शाळेत टाकू माणिकाला, टाकू माणिकाला जिरहाजी, टाकू माणिकाला जिरहाजी, टाकू माणिकाला जिरहाजी. प्रस्ताव सांगे बहिणीला, प्रस्ताव सांगे बहिणीला, सांगे बहिणीला. माता बोले त्याच वेळेला, माता बोले त्याच वेळेला. शाळेत टाका माणिकाला, टाका माणिकाला जिरहाजी, टाका माणिकाला जिरहाजी, टाका माणिकाला जिरहाजी. माणिक त्याच समयाला, त्याच समयाला. माणिक त्याच समयाला, त्याच समयाला. मातेला बोलू लागला, मातेला बोलू लागला, बोलू लागला. जात नाही मी शाळेला, गुरु आहे माझ्या पाठीला, गुरु आहे माझ्या पाठीला. शाळा मी शिकू कशाला, शिकले तेवढं पुरे आहे मला. आग्रह करू नका मला, आग्रह करू नका मला. मातानच ऐके शब्दाला, मातानच ऐके शब्दाला. शाळेत घातले माणिकाला, घातले माणिकाला जिरहाजी, घातले माणिकाला जिरहाजी, घातले माणिकाला जिरहाजी. आणि माणिक शाळेमध्ये जाऊ लागला. शाळा सुरू झाली, शाळा सुरू झाली समयाला, झाली समयाला. शाळा सुरू झाली समयाला, झाली समयाला. माणिक नाही रमला, माणिक नाही रमला, नाही रमला. माता पाही आपल्या पुत्राला, माता पाही त्याच्या स्थितीला. माणिकाला लावी कामाला, माणिकाला लावी कामाला. चौपदरी करून समयाला. भिक्षा ती सांगे मागायाला, सांगे मागायाला जिरहाजी, सांगे मागायाला जिरहाजी, सांगे मागायाला जिरहाजी. तिसऱ्या वर्गाचा अभ्यास सुरू झाला, अभ्यास सुरू झाला. माणिक नाही रमला, माणिक नाही रमला. शिक्षकांनी त्याला मारला, शिक्षकांनी त्याला मारला, त्याला मारला. तीच शिक्षा होई माणिकाला, होई माणिकाला जिरहाजी, होई माणिकाला जिरहाजी, होई माणिकाला जिरहाजी. आणि अशा रीतीनं शिक्षण झालं. काही थांबलं. मंडळी, या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं संपूर्ण चरित्र हे काही एका पोवाड्यामध्ये सांगण्यासारखं नाही. पण तरी पण माझ्या अल्पबुद्धीला जे करता आलं ते काही प्रसंग मी आपणा समोर पोवाड्याद्वारे मांडत आहे. 1942 साला, 42 सालात 1942
1942 साला 42 साला आंदोलन महाराष्ट्राला, आंदोलन महाराष्ट्राला महाराष्ट्राला, महाराजांनी त्याच समयाला, महाराजांनी त्याच समयाला भजने गायली स्थानाला, भजने गायली स्थानाला, जागृत केले जगाला, केले जगाला जिरहाजी, केले जगाला जिरहाजी, केले जगाला जिरहाजी. आणि 1942 ला जो लढा झाला त्या लढ्यामध्ये महाराजांनी भजने गाऊन या समाजाला जागे करण्याचे काम केले. अब काहे को धूम मचाते हो, दुखवा कर भारत सारे, आते हैं नाथ हमारे. झाड़ झड़ूले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी किनारे, असे महाराज सर्वांना सांगू लागले. अरे इतकेच नाही तर 1965च्या लढाईमध्ये सुद्धा महाराज भारतीय जवानांच्या समोर जाऊन त्यांना म्हणू लागले, मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे, मेरे सुंदर प्यारे भारत पर दुश्मन की नजर ना लगे, दिलबर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम. इतके सांगून महाराज थांबले नाही तर देशवासियांना सुद्धा महाराज म्हणू लागले, अरे अग्नी भडकला युद्धाचा आणि तू आळस घेऊन बसे, तरुणी असूनी रक्त न उसळे, नव जवान तुझ म्हणा कसे, मेला तर तू शहीद होशी, कीर्ती तुझी देशावरती, परमचक्र आणि परमवीर ही पदवी देतील राष्ट्रपती. रोगराईनं कितीक मरती आहे त्याची आहे का गणती. चंद्रपूर बघा जिल्ह्याला, बघा जिल्ह्याला, चंद्रपूर बघा जिल्ह्याला, बघा जिल्ह्याला, बघा जिल्ह्याला, नेरी गाव आहे जिल्ह्याला, नेरी गाव आहे जिल्ह्याला, प्रकार काय घडला, प्रकार काय घडला, सांगतो आज तुम्हाला, आज तुम्हाला जिरहाजी, आज तुम्हाला जिरहाजी, आज तुम्हाला जिरहाजी. कृष्णराव भुते हे काही कामानिमित्त रामटेकला आले. त्यांनी तुकडोजीला पाहिले आणि विचारले, तुम्ही इकडे कसे काय. त्यावर तुकड्याने आपल्या अंतरीची जिज्ञासा व्यक्त केली. भुतेने तुकडोजीला चंद्रपूरचे ते सुरम्य वनश्रीचं वर्णन ऐकवलं. बोलले तव महाराजाला, तव महाराजाला, बोलले तव महाराजाला, तव महाराजाला, चलावे तेथे पाहण्याला, महाराज गेले समयाला, महाराज गेले समयाला, आदिवासी परिसराला, महाराज रमले स्थानाला, महाराज रमले स्थानाला, मिळविले त्यांनी ज्ञानाला, त्यांनी ज्ञानाला जिरहाजी, त्यांनी ज्ञानाला जिरहाजी, त्यांनी ज्ञानाला जिरहाजी. यावली, खातगाव, आष्टी, चिमूर, वरखेड, चंद्रपूर आदी विदर्भाचा सत्याग्रह महाराजांनी केला. आणि त्यामध्ये आष्टी आणि चिमूर हे स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं. चंद्रपूर येथील भिवापूर येथे त्यांना इंग्रजांनी अटक केली आणि मध्य प्रदेशातील रायपूर येथील जेलमध्ये डांबलं. अरे या संताचा भूदान यज्ञामध्ये सर्वात मोठा वाटा होता. अस्पृश्य निर्मूलन, मंदिरे खुले करणे, विहिरी खुल्या करणे आणि तमाशा आणि जळसे यासारख्या अनिष्ट व विकृत प्रथा बंद करणे. अरे इतकेच नाही
तर कितीतरी गुंड प्रवृत्तीची माणसं महाराजांनी देव बनविली. मोठे मोठे महोत्सव केले आणि त्यामधून समाज संघटन केलं. धार्मिकतेच्या आधारानं राष्ट्रीय वृत्तीचा राष्ट्र सेवा करणारा नवा समाज यात्रा महोत्सवामधून निर्माण करणारा संत, देशाच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी मदत करणारा हा एकमेव संत म्हणून प्रसिद्ध झाला. राष्ट्रपती भवनामध्ये त्यांचे 2 कार्यक्रम झाले. युद्धाच्या वेळी भारतीय सीमेवर भारतीय जवानांच्या समोर 2 वेळा कार्यक्रम झाले. देशासाठी कारावास भोगणारा हा राष्ट्रसंत स्वातंत्र्याच्या वेळी आघाडीवर होता. त्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सर्वांच्या पेक्षा जास्त आघाडीवर होता. राष्ट्रपती भवनामध्ये महाराज म्हणाले, सभी नेताओं में कर दे मिलन, तब दूर हो मेरे दिल की जलन. दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन. अशी राष्ट्रसंतांची राष्ट्राबद्दलची तळमळ होती. या राष्ट्रसंतांनी अखिल भारतीय साधू संघ समाजाची स्थापना केली आणि 70 लाख साधूंना एकत्र केलं. वेगवेगळी 65 पुस्तकं महाराजांनी लिहिली. लोकांना ग्रामगीता दिली. ते म्हणायचे, ग्रामगीता हे माझे हृदय आहे. अरे, दररोजच्या जीवनामध्ये तत्वज्ञान सांगणारा हा ग्रंथ, तसेच सामूहिक ध्यान व सामूहिक प्रार्थना नित्य करा. या ग्रामग्रंथाचे नित्य वाचन केलं तर जीवन सुखमय होईल. 58 वर्षाचे समग्र आयुष्य चंदनाप्रमाणे जनसेवेमध्ये घालविले हे महाराज आयुष्याच्या शेवटी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगायचे की हा माझा शेवटचा कार्यक्रम आहे. डॉक्टरांचे उपचार सुरू होते. महाराज म्हणायचे, मी आता जगत नाही. अरे, माझे शरीर एक प्रयोगशाळा आहे. डॉक्टरांना त्यांचे प्रयोग करू द्या. आजाराला आराम नाही. वरखेड क्षेत्री गुरूंचे दर्शन घेऊन नित्याप्रमाणे महाराज पंढरपूरला गेले आणि महाराज आजारी पडले. पंढरपूरच्या पांडुरंगाला अखेरचा प्रणाम केला आणि महाराज यांचं आजारपण वाढतच गेलं. कसा गाऊ इथं कवनाला, पाझर फुटतो नयनाला. आदरा बसतो हृदयाला, सूर्य लागला अस्ताला. सूर्य लागला अस्ताला. मानव सेवा ज्यांनी केली, स्वातंत्र्याची चळवळ केली. गावोगावी भजन केली, समाजाची सेवा घडविली. समाजाची सेवा घडविली. समाजाची सेवा घडविली. गेले महाराज पंढरीला, जाऊन विनवी विठोबाला. शेवटचा नमस्कार तुला, सोडून जातो पंढरीला. सोडून जातो पंढरीला. सोडून जातो पंढरीला. आजार बाबांचा वाढू लागला, चटकन हलविले मुंबईला. गर्दी लाखोंची भेट
जत्रा जमली दवाखान्याला, जत्रा जमली दवाखान्याला, जत्रा जमली दवाखान्याला. जो तो बोले डॉक्टराला, आलो इथं दर्शनाला, वाचवावे महाराजाला, आधार राहील विश्वाला, आधार राहील विश्वाला, आधार राहील विश्वाला. वार्ता समजली दुनियेला, महाराजांचा आजार वाढला, गात होते सारे भजनाला, आळवीत होते गुरुला, आळवीत होते गुरुला, आळवीत होते गुरुला. सन 68 सालाला, ऑक्टोबर या महिन्याला, शुक्रवार 11 तारखेला, काळा दिवस उजाडला, काळा दिवस उजाडला, काळा दिवस उजाडला. तिसऱ्या पहारच्या येळेला, 3 वाजण्याच्या समयाला, उलटी झाली महाराजाला, डोळे भरून पाहिले समाजाला, डोळे भरून पाहिले समाजाला, डोळे भरून पाहिले समाजाला. भक्तगण आले भेटण्याला, कुणी रोखिले समाधीला, 4 वाजून 58 मिनिटाला, निरोप दुनियेचा घेतला, निरोप दुनियेचा घेतला, निरोप दुनियेचा घेतला. राष्ट्रसंताच्या देहाला, आणले जेव्हा अंघोळीला, ट्रक भगवामय केला, झाली सुरुवात अंतयात्रेला, झाली सुरुवात अंतयात्रेला, झाली सुरुवात अंतयात्रेला. चंदनाच्या चितेवरी तुकडोजींचा देह ठेविला, भजनी गात होते भजनाला, पाणी सुटल लाख नयनाला, पाणी सुटल लाख नयनाला, पाणी सुटल लाख नयनाला. भडकल्या चंदनी ज्वाला, देह सर्वात विलीन झाला, दुनियेत काळोख झाला, बाबा सोडून गेले समाजाला, बाबा सोडून गेले समाजाला, बाबा सोडून गेले समाजाला. वंदन माझे